काही खासदार उपस्थित राहिले, काही खासदार VCच्या मार्फत उपस्थित होते, हे त्यांनीच पत्रकाराला सांगितलेलं आहे. मग त्याची कारणं काय होती तेही त्यांनी सांगितली. आणि त्याच्यामध्ये उबाटाच्या नेत्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी हेही सांगितले की ज्याला जायचं त्याने जा, ज्याला राहायचं त्याने राहा. म्हणून त्यांच्यामध्ये एक वाक्यता कुठं दिसून आली नाही. आणि त्यांचे जे काही मोठे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, संजय राऊत यांनी त्याच्या संदर्भामध्ये सगळं स्पष्टीकरण दिलं की आमचा कोणताही खासदार इकडे तिकडे गेलेला नाही, सगळं आमच्या संपर्कात आहेत. म्हणून आम्हाला त्यांच्या अंतर्गत काय चाललंय त्याच्यामध्ये आम्हाला नाक खुपसण्याचं काही कारण नाही आणि आम्ही त्यांच्याकडे त्या सिरियसली पाहत सुद्धा नाही. वर्धापन दिन येतोय, वर्धापन दिनाच्या निमित्तानं किंवा तो मुहूर्त साधला जाणार असं म्हटलं जातंय, कारण ती वेळ जवळ आली. ती वेळ जवळ आली का नाही आता हे बघा, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर ते जे काही संबंधित खासदार आहेत त्यांना तुम्ही तो प्रश्न विचारा. आता तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर राबवत आहे का, ऑपरेशन सिंह राबवत आहे का, या सगळ्या बातम्या तुमच्याकडून येत आहेत. आम्ही त्याच्यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही, करणार नाही ना आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव सुद्धा नाही. म्हणून अंतर्गत असलेली बंडाळी, त्यांच्या अंतर्गत असलेला विरोध एकमेकांना, त्याचा तो परिणाम आहे. आणि त्यांनी ते स्पष्टपणे त्यांचे जे हावभाव जर पाहिले ते तुम्हाला लक्षात येतील. म्हणून आम्ही कुणालाही ना बोलवलेलं आहे ना त्यांच्याशी संपर्क साधला आहे. मराठवाड्यातले तुम्ही नेते आहात, पालकमंत्री आहात, 3 खासदार संशयाच्या भोवऱ्यात म्हणजे जे तुमच्याकडे येऊ शकतात, तुमच्याशी किती बोलणं झालं, चर्चा झाल्या? काल प्रतापराव जाधवांकडे संजय देशमुख गेले, अशी काही चर्चा झाली? कारण असं म्हटलं जातं ओमराजे निंबाळकर पण या सगळ्यावर स्पष्टीकरण देत नाहीयेत. हे बघा, प्रतापराव जाधव हे मंत्री आहेत, त्याच्यासाठी त्यांच्याकडे कोणी गेले असेल तर तो भाग वेगळा आहे. परंतु असं कोणी आमच्याशी वैयक्तिक चर्चा झाली असं कुठे झालेलं नाहीये आणि आम्ही कुणाशी चर्चा केलेली नाही. ह्या सगळ्या जर कदाचित जर चर्चा करायचं जर वेळ आलीच तर ते एकनाथ शिंदे साहेब करतील किंवा एकनाथ शिंदे साहेब यावर भाष्य करतील. नाही, मग उद्धव ठाकरे यांनी जे विधान केलं, ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जावं, आज माझी वेळ खराब आहे पण पुढे माझी वेळ चांगली आहे, याचा काय अर्थ काढायचा? त्यांनी हार पत्करली म्हणून नाही. आता गेल्या वेळेला जो काही उठाव झाला होता त्यावेळेला सुद्धा त्यांना वारंवार सांगितलं होतं आम्ही, बैठका घेतल्या, 4 बैठका घेतल्या की असं नका करू तसं नका करू, त्यांनी ऐकलं नाही. कदाचित आताही त्या खासदारामध्ये काही रोष असू शकतो ना, त्या खासदाराचं म्हणणं ऐकून घेतलंच जात नसेल. म्हणून त्यांनी आता हे खासदार आपल्याकडे टिकणार नाहीत असं त्यांचं कदाचित मत झालं असेल, म्हणून त्यांनी केलेलं ते विधान आहे. ज्यांना जायचं त्यांनी जा. मला वाटतं यापेक्षा पक्ष वाचण्यावर भर देणं गरजेचं असतं, परंतु उबाटाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणून आता नेमकं त्या पक्षामध्ये काय होईल हे काही काळातच आपल्याला कळेल सुद्धा. अनेक खासदारांनी त्यांच्या मुलांची, कुणी देवांची, साईबाबाची शपथ घेतलेली आहे, कुणीही सोडून जाणार नाही. मग चिंता कसली आली? संजय राऊत जर म्हणतायत की मुलांची, देवाची याची शपथ घेतली, मग चिंता कशाला पाहिजे आपल्याला? म्हणून त्यांनी सुद्धा चिंता करू नये ना. हे वारंवार प्रेसच्या समोर येऊन त्या खासदारावर जो आक्षेप घेणं चालू आहे किंवा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात जे उभं करणं चालू आहे हे थांबवलं पाहिजे. पक्ष एक संघ आहे, खासदार एक संघ आहे, मग वाद कसला आहे? मग हे उद्धव ठाकरे स्टेटमेंट का देत आहेत? म्हणून आलबेल नाहीये, काहीतरी गोंधळ आहे तिथं, परंतु त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. सूचक वक्तव्य, मग ठाकरेंचं जे वक्तव्य ते सूचक वक्तव्य म्हणावं आणि ऑपरेशन टायगर लवकरच होईल अशी पण. आता उबाटामध्ये नेता कोणी एकदा पहिले ठरवून घ्या, संजय राऊत आहे का उद्धव ठाकरे आहेत? आता कोणाच्या स्टेटमेंटला महत्व द्यायचं? एकीकडे संजय राऊत म्हणतात सगळं ओके, दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात ज्याला जायचं त्याने जा. पक्ष नेमका चालवतोय कोण हा सुद्धा प्रश्न आता समोर आलेला आहे. म्हणून आता त्यांच्यामधल्या असलेल्या लाथाळीशी इतर पक्षाच्या कोणत्याही पक्षाचा काही संबंध नाही हे मी तुम्हाला वारंवार सांगतो. जसं पश्चिम बंगालच्या 20 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला, तशाच पद्धतीनं ठाकरेंच्या खासदारांचा पण वेगळा गट असेल का? त्या अनुषंगाने तुम्ही म्हणताय की आमचा काही संबंध नाही. अहो, आम्ही काय सांगू शकतो त्याच्यावर? त्यांनी त्या खासदारांनी काय निर्णय घ्यायचा, काय करायचंय हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्याकडे असे कोणतीही चर्चा नाहीये हे मी स्पष्टपणे आपल्याला सांगतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाटाच्या वतीनं ट्रॅक्टर आंदोलन केलं जात आहे. ऑनलाईन खतांचा पुरवठा केला जातोय, त्याच्यामुळे ही पद्धत बंद करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. अहो, शेतामध्ये तर ट्रॅक्टर चालवायला डिझेल मिळत नाही लवकर
आणि ट्रॅक्टर आंदोलन कसलं करतायत? माणसाची कमी आहे आता म्हणून ट्रॅक्टर आता रस्त्यावर आणायला लागलेत. शेतकऱ्याला वेठीस धरणं बंद करा. शेतकऱ्याच्या हिताच्या मागण्या असतील, निश्चित आपण सरकारबरोबर संवाद साधा, त्यांच्याशी बोला आणि त्याच्यातून मार्ग काढा. हा मार्ग नाही येतो. रोहित पवार ज्या पद्धतीनं म्हणत होते की मी सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाहीये, पण मी लोकांसाठीच त्या ठिकाणी काम करणार, तुम्ही जे विधान केलं होतं त्यानंतर त्यांनी हे विधान केलंय, कसं पाहताय याकडे? चांगलं आहे ना. रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलं हे सत्यच आहे. आता तो शेतकऱ्यासाठी एवढा चांगला आंदोलन करायला लागलेला आहे आणि संकटमोचन गिरीश महाजन त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी सुद्धा ते आंदोलन थांबवलंय. मला वाटतं आंदोलन करणं हे चांगलं आहे, परंतु त्याच्यात राजकारण नसावं असं फक्त आमचा उद्देश आहे. जिथे आंदोलन करत होते ती जागा भाजपने धुवून काढली, मग याकडे कसं पाहता? आता भाजपने ती जागा का धुवून काढली त्याचं उत्तर गिरीश महाजन देऊ शकतील, म्हणून आम्ही त्याच्यावर काय बोलणार ना. नांदेड देगलूरमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गोवा पार्टी सुरू आहे आणि त्यांचा व्हिडिओ पण बीचवर नाचतानाचा व्हायरल झालाय, कसं पाहता? विधान परिषदेची निवडणूक हे जरी म्हणलं तर हा आकड्याचा खेळ आहे. याच्यामध्ये अनेक वेळेला काय काय प्रकार घडतात हे मी सांगणं काय उचित नाहीये. म्हणून ते गोव्याच्या बीचवर गेले की आणखीन कुठं काय करतायत या संदर्भात मध्ये मला माहिती नाही. पण सातारा सांगलीत पण तशीच परिस्थिती दिसते. शंभूराजे देसाई आणि इतर जे भाजपचे नेते ते आमने सामने आलेत का अशी चर्चा घडते आणि त्यासोबतच नगरसेवकांना पण एका वेगळ्या ठिकाणी अज्ञात ठिकाणी हलवलं. या निवडणुकीमध्ये सहसा असं होतं की सगळे आपले नगरसेवक फुटू नयेत किंवा आपल्या नगरसेवकांनी इतर पक्षाला मतदान करू नयेत म्हणून ही काळजी तो उमेदवार घेत असतो. मला वाटतं त्याच्यात काही गैर पण नाही. नवी मुंबईचा कार्यक्रम झाला ज्यामध्ये एकनाथ शिंदेचं नाव नव्हतं निमंत्रण पत्रिकेमध्ये, बराच वाद झाला तेव्हा. नाही, मी गेल्या वेळेला सुद्धा मुख्यमंत्री साहेबांसमोर हा विषय मांडला होता. मुख्यमंत्री साहेबांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं पूर्ण सर्व मंत्र्यांच्या समोर कॅबिनेटमध्ये की असा प्रकार हा चुकीचा आहे. मी त्यांना सर्वांना नोटीस दिलेली आहे, माझ्या कार्यालयातून नोटीस गेलेली आहे आणि पुन्हा हा प्रकार घडतोय. मुळामध्ये त्या ठिकाणचं राजकारण कोण करतंय आता हे शोधणं गरजेचं आहे. तिथलचे भाजपची आमदार ती स्वतः म्हणते की माझं नाव ह्या पत्रिकेत नाही, मी पक्षाची कार्यकर्ता आहे की नाही. एकनाथ शिंदे साहेबांचं पण नाही, तिथलच्या स्थानिक आमदारांचं पण नाही. म्हणजे राजकारण व्यक्ती पुरतं मर्यादित आहे का इतर राजकारण त्यांना करायचं आहे याचा सुद्धा आता उलगडा झाला पाहिजे आणि मला वाटतं यावर मुख्यमंत्र्यांनी ऍक्शन घेणं गरजेचं आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही हा प्रश्न घेणार आहात कारण का मागच्या कॅबिनेटमध्ये फार आक्रमक भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली होती, पुन्हा एकदा तसाच प्रकार आणि झाला. प्रशासकीय कारवाईची मागणी करणार आहे का? कारण प्रोटोकॉल ऑफिसरची जर ही चूक असेल आणि एकच चूक जर वारंवार होत असेल निश्चित मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत. आणि गेल्या वेळेला चूक जर सीएम स्वतः बोलले की मी पत्रिका पाहिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना नोटीस दिलेली आहे, मग आता जेव्हा मुख्यमंत्र्यांनी नोटीस देऊन सुद्धा काही अधिकारी सुधरत नसतील तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे. त्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्याला निश्चित भेटणार आहोत. साहेब, जर समजा 6 शिवसेनेचे खासदार तुमच्या पक्षात आले तर तुमची ताकद वाढते, आकडा 12 ते 13च्या घरामध्ये जातोय. त्यामुळे महाराष्ट्रातला सत्तेमधला सगळ्यात मोठा खासदार असलेला पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जाईल. हे बघा, आमच्या डोक्यामध्ये त्या संदर्भामध्ये कोणतीही कल्पना नाही आहे. मी वारंवार सांगतो, आम्ही कोणतंही ऑपरेशन टायगर राबवत नाही आहे. ह्यात फक्त मीडियाच्या बातम्या आहेत, म्हणून आता त्या संदर्भामध्ये कोणतंही भाष्य करणं उचित नाही. काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीनं सध्या सुरू आहे, हर्षवर्धन सपकाळ यांची नागपुरातल्या एका गटानं, काँग्रेसच्याच गटानं तक्रार केली आणि हर्षवर्धन सपकाळ हटाव मोहीम सुरू केली आहे. हर्षवर्धन सपकाळ हा ॲक्सिडेंटली झालेला प्रदेशाध्यक्ष आहे. त्याचे वक्तव्य पाहता तो कधी कुणाला काय बोलेल ह्याचा काही नेम नाही. पक्षाचा प्रमुख असताना त्या जबाबदारीने ज्यांनी काम करायला पाहिजे ते होताना कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना दिसत नसावं म्हणून त्याची तक्रार झालेली आहे. संजय राऊतांनी आज सातत्याने हे सांगितले की अनेकांनी शपथ घेतली. मागच्या वेळेला पण अनेक आमदारांनी शपथ घेतली होती पण ते निघून गेले होते. अहो, मग तुम्ही संजय राऊतवर विश्वास का ठेवत नाहीये? संजय राऊत सारखा माणूस जेव्हा म्हणतोय की सर्व खासदारांनी शपथ घेतलेली आहे, देवाची घेतलेली आहे, मुलाची घेतलेली आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा ना. एवढं सर्व आलबेल असताना या बातम्या बाहेर कशासाठी येत आहेत? म्हणून मला वाटतं संजय राऊतने हा पुढाकार घेऊन या बातम्या सुद्धा ब्रेक केल्या पाहिजे. पण जे म्हणतायत ते जर आले तुमच्यासोबत तर असंही होऊ शकतं. तुम्ही दरवाजे उघडणार? आम्ही ते आले का नाही येत याच्याबद्दलचा चर्चाच आम्ही करत नाही. पण दरवाजा उघडणार आहात
आम्ही याचा निर्णय सर्व एकनाथ शिंदे साहेब घेतील. आम्ही याच्यावर कोणत्याही प्रकारचं भाष्य करणार नाही. काँग्रेसचे 7 मोठ्या नेत्यांना विधान परिषदेवर त्यांच्या जवळच्या निवडून आणण्याची जबाबदारी केंद्राकडून देण्यात आली होती. केंद्र वरिष्ठ पातळीवरून पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आली, पण त्यांनी ती पार पाडली नाही. बरीचशी चर्चा त्यावर. आता यामध्ये त्यांनी त्यांचे नातेवाईक दरवेळेला आपल्या नातेवाईकाला पुढे आणण्याची स्पर्धा ही अनेक पक्षामध्ये होते, तशी काँग्रेसमध्ये सुद्धा होत असते. परंतु या वेळेला त्यांनी का आणले नाहीत यावर आता संशोधन करावं लागेल. काय झालं त्याच्याबद्दल, की बहुमत नव्हतं आणि कार्यकर्त्याला खपवायचं होतं, असाही काही व्ह्यू असू शकतो. म्हणून आता याच्यावर ज्या चर्चा चालू आहेत त्या निकालानंतर याच्यावर खऱ्या अर्थानं आपल्याला फोकस करता येईल. सर, मुंबईमध्ये सध्या पांढऱ्या पट्ट्यांचा वाद रंगलेला आहे. सांस्कृतिक दहशतवाद असं म्हटलं जातंय त्याला काही पक्षांकडनं. या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरती शिवसेनेची काय भूमिका आहे? मला वाटतं पांढरा पट्टा किंवा इतर कोणताही पट्टा असून या सगळ्या छोट्या गोष्टीवर कोणत्याही समाजानं, मग तो जैन समाज असेल, मराठी माणूस असेल, हिंदू धर्मीय असेल, यांनी वाद घालता कामा नये. या ज्या लोकांना असं जाणून बुजून वाद निर्माण करायचे, त्यांना दोन्ही कोणत्याही साईडचे असो तो, त्यांना आता समज देण्याची गरज आलेली आहे. समाजामध्ये द्वेष पसरून नेमकं हे काय साधू इच्छितात यावर सुद्धा आता सरकारने विचार करायला हवा. सध्या एफडीआयची कारवाई सगळ्या राज्यभरातच आपण बघतोय जोरदार सुरू आहे. तुकाराम मुंढेंच्या काही व्हिडिओज धक्कादायकरित्या समोर येतात की वाशिममध्ये अचानकपणे पानटपऱ्या दुकानं ही धडाधड बंद केली जात आहे आणि लोकांमधून ती मागणी येते की आता तुकाराम मुंढेंची बदली झाली तर संशय निर्माण होईल, एफडीआयची कारवाई थांबवली जाईल. तर या एफडीआयच्या कारवाईविषयी आता सरकार म्हणून काही भूमिका शिवसेना मांडणार आहे? हे बघा, तुकाराम मुंढे ज्याला बदल्या जे सत्र आहे हे काही त्यांच्यासाठी नवीन नाही. मला वाटतं 29-30 बदल्या त्यांच्या झालेल्या आहेत. परंतु आता ते जे काही कारवाया करतात त्याचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. पनीरमध्ये भेसळ, दुधामध्ये भेसळ, बाकी टपऱ्या, अन्नधान्यामध्ये भेसळ, हे जे काही प्रकार आता तुम्ही पाहत असाल गेल्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्रभर हे धाडसत्र चालू आहे. हे डिपार्टमेंट पहिले अस्तित्वात नव्हतं का? होतं. परंतु मग यांचे लागे बांधे ते साठेबाजाबरोबर किंवा त्या भेसळ करणाऱ्याबरोबर होते, हे आता सिद्ध होत आहे. म्हणून तुकाराम मुंढेंनी ज्या पद्धतीने आक्रमकतेने काम करायला सुरुवात केलेली आहे, मला वाटतं त्याचा प्रशंसा ही केलीच पाहिजे. आणि त्यासाठी त्यांना हटवण्याचा किंवा ठेवण्याचा हा निर्णय अखेर मुख्यमंत्र्याचा आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विषय आहे. परंतु इतक्या लवकर तुकाराम मुंढेला हटवलं जाणार नाही असं आम्हाला तरी वाटतं. वेगळीकडे शिंदे साहेबांचं पत्रिकेमध्ये नाव टाकण्यात येत नाही. आता दुसरा-तिसरा प्रकार घडलेला आहे. दुसरीकडे शिंदे साहेबांचे दिल्ली वारा पण वाढलेले आहेत. याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? कारण ते जेव्हा दिल्लीत जातात गुड न्यूज घेऊन येतात महाराष्ट्रात. काही राजकीय गुड न्यूज आहे शिवसेनेकडून? तुम्ही किती जरी प्रश्न विचारला तरी शिंदे साहेब जेव्हा दिल्लीला जातात त्या टायमाला खात्याची काही कामं असतात, वैयक्तिक कामं असतात आणि असलेल्या नेत्याबद्दलच्या चर्चासुद्धा असतात, त्या राजकीयही सुद्धा असतात. हे आम्ही नाकारत नाही. परंतु त्याचा अर्थ असा नाही की दरवेळेला त्याच गोष्टीसाठी वारंवार चक्रा हे शिंदेसाहेब कधी मारत नाहीत. तुम्हाला माहिती आहे की शिंदेसाहेब कोणताही निर्णय घेताना अत्यंत विचारपूर्वक घेतात, कोणतंही काम विचारपूर्वक करतात. म्हणून त्यांच्यावर शंका घेण्याचं कोणतंही कारण नसावं.